सातारा जिल्ह्यात अवैध सावकारींबाबत कोणतीही तक्रार आल्यास यापुढे लगेच कारवाई करणार असल्याचे आदेश नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिले आहेत। तुषार जोशी यांनी जिल्हा पोलीस प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारताच अवैध सावकारी विरोधात कडक मोहीम हाती घेतली आहेत। त्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध सावकारीबाबत कोणती तक्रार आल्यास संबंधित तक्रारीची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे आता अवैध सावकारांचे धाबे दणाणलेले पाहायला मिळत आहेत। अवैध सावकारी संदर्भात पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई होईल? अवैध सावकारी विरोधात मी सांगू इच्छितो की जर कोणाची तक्रार अवैध सावकारी विरुद्ध आली आणि त्यात जर तथ्य आढळलं तर लागोलाग आम्ही जी काय ॲक्ट आहेत त्याच्यानुसार कारवाई कडक करण्यात येईल। आणि या अनुषंगाने माझं नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारे जर काही अवैध सावकारीच्या अनुषंगाने गुंडागर्दी का काय होत असेल तर त्याने आमच्याकडे तक्रारी कराव्यात। आम्ही कायदेशीर जी काय कारवाई आहे ती कडक करू हे आम्ही ग्वाही देऊ इच्छितो। सातारा जिल्ह्यामध्ये अवैध सावकारीचा व्यवसाय आता किती जण करतायत वगैरे अशी काय आपल्याकडे आहे माहिती? तशी माहिती नसते आमच्याकडे, कारण अवैध सावकारी जिथपर्यंत कंप्लेंट आमच्याकडे येत नाहीत तसे गुन्हे आत्तापर्यंत जे काही गुन्हे दाखल असतील तर ती माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो। जर अवैध सावकारी या ॲक्टखाली काही गुन्हे दाखल असतील तर, पण अवैध सावकारी तो करतोय आणि आम्ही फक्त वाट बघतोय असं नाही होणार। त्या अवैध सावकारी विरुद्ध तक्रार आली तर ती दाखल करतो। स्थानिक पोलीस पाटलांच्या माध्यमातून माहिती बरीचशी मिळू शकते। नाही, याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे ना की एखादा अवैध सावकारी करतो हे माहिती असून उपयोग होत नाही जिथपर्यंत कंप्लेंट येत नाही त्याच्याविरुद्ध। नुसती अवैध सावकारी करतोय अशा अर्थाची काही केस नसते ती जिथपर्यंत तो एखादी कंप्लेंट आमच्याकडे येत नाही। तक्रार आल्यानंतर मात्र आम्ही भूमिका ती घेतलेली आहे की तक्रार आल्यानंतर त्याच्यामध्ये लागलीच कारवाई केली। येस, थँक्यू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.